तर गाईज रत्नागिरीमध्ये आल्यावर आणि पहिल्या स्पॉटला भेट दिल्यावर मी असा काही अनुभव एक्सपिरियंस करणार होतो जो मी आयुष्यात कधीच विसरणार नाही। पण त्याआधी हाय गाइस, मैं हूँ शशांक मैं हूँ करिश्मा और हम आपका स्वागत कर रहे हैं डीआर मूवीकर यूट्यूब चॅनल पर। तर गाईज आम्ही आलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमधील पहिल्याच दिवशी आम्हाला खूप साऱ्या जागांना भेट द्यायला जायचं होतं। त्यासाठी आम्ही घेतली भाड्याने बाईक, ती पण 600 रुपये पर डे या हिशोबाने 3 दिवसासाठी आणि 1000 रुपये डिपॉझिट, ते पण श्रीनाथ बाईक रेंटल यांच्याकडून। तर यांनी आम्हाला दिली होती हिरोची ग्लॅडिएटर बाईक, जी घेऊन आम्ही निघालो पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मठाकडे, जे हॉटेलपासून जवळपास 18 किलोमीटर लांब आहे, जिथे मी करिश्माला रत्नागिरीच्या सुंदर रस्त्यावरून बाईक राईड करत व कोकण रत्नागिरीतल्या सुंदर निसर्गाचा अनुभव घेत घेत नेलं। जवळपास अर्ध्या तासाने आम्ही पोहोचलो पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये, जिथे आम्ही बाहेरच हातपाय स्वच्छ धुवून मंदिरामध्ये प्रवेश केला। जिथे आत गेल्यावर सर्वप्रथमच आपल्याला दर्शन होते स्वामी स्वरूपानंदांच्या मूर्तीचे। त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपल्याला चारी बाजूला नवनाथ स्वामींच्या मूर्ती व त्यांच्या फोटोंचे दर्शन होते व गर्भगृहाकडे वळताच आपल्याला स्वामींच्या पादुकांचे दर्शन होते व त्यांच्या पाठीच स्वामींनी ज्यांची भक्ती केली ते म्हणजे विठोबा रुक्माई, जे आपल्याला नजरेस पडतात। यांचं दर्शन घेऊन झाल्यावर जर आपण दुपारच्या वेळेस आलो तर आपल्याला प्रसादाची सोय होते, ते पण फ्रीमध्ये, ज्यामध्ये आपल्याला मिळतो खिचडी भात, लोणचं आणि मठ्ठा म्हणजेच ताक। आणि जेव्हा मी याचा आस्वाद आणि अनुभव घेतला तो मी आयुष्यात कधीच विसरणार नाही। हे एवढं सुंदर जेवण जर तुम्ही रत्नागिरीत आला असाल तर पावसला येऊन या मठामध्ये हे एकदा तरी टेस्ट करावं। जेवण झाल्यावर समोरच आपल्याला एक स्थान दिसतं, ते म्हणजे स्वामींचं जन्मस्थान आहे, जिथे स्वामींचा जन्म झाला व जिथे स्वामींचं मंदिर आहे तिथे स्वामींनी समाधी घेतली। तसंच स्वामींच्या या मठामध्ये जे भाविक बाहेरून येतात त्यांच्यासाठी धर्मशाळा देखील आहे, ती पण फ्रीमध्ये म्हणजेच निशुल्क। जर तुम्ही रत्नागिरीत आलात तर पावसमधील या स्वामी स्वरूपानंदाच्या मठाला नक्की भेट द्या, ते पाहून तुमचं मन तर नक्कीच प्रसन्न होईल। स्वामींच्या या सुंदर मठाचे दर्शन झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते म्हणजेच गणेशगुळेला।